त्यांनी यावेळी व्यक्त केली। लोकसभेत आज वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी वित्त विधेयक 2025 चर्चा आणि मंजुरीसाठी मांडलं, तर राज्यसभेत तेल क्षेत्र विनियमन आणि विकास सुधारणा विधेयक 2024 याला मंजुरी देण्यात आली। लोकसभेत हे विधेयक आधीच मंजूर करण्यात आलं आहे। त्याआधी मुस्लिम आरक्षणासाठी संविधानात बदल केले जातील अशा आशयाचं विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी केल्याच्या मुद्द्याचे पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले। या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात आलं होतं। राज्यसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधानावर आक्षेप नोंदवत असा विचार राज्यघटनेच्या तत्वांच्या विरुद्ध आहे असं मत व्यक्त केलं। शिवकुमार यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली। कर्नाटक काँग्रेस सरकारनं याआधीच मुस्लिमांना 4% आरक्षण देण्याचा घटनाविरोधी प्रस्ताव संमत केला आहे, त्यामुळे हे विधान गांभीर्यानं घ्यायला हवं याकडे सभागृह नेते JP नड्डा यांनी लक्ष वेधलं। काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्द्याचा स्पष्ट विरोध करत कोणीही राज्यघटना बदलवू शकत नाही असं स्पष्ट केलं, मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला। दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात सापडलेल्या रोख रकमेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज त्यांच्या कार्यालयात सभागृह नेते JP नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक घेतली। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। आसाम रायफल्सच्या